वर्गात असतो रस्त्याला असतो पण त्या अंकात नाही. बिभीषणाला बोलून घेतलं, बिभीषण तुमच्या लंकेत एखादा डॉक्टर आहे का? ते म्हणले लक्ष्मण मालकाला शक्ती लागली त्यावेळेसपासून डॉक्टर दिसायला आहे, पण तो डॉक्टर आमच्या दादाला विचारल्याशिवाय कोणाला तपासित नाही. त्याचा दादा म्हणजे रावणे. तुम्हाला माहिती आहे का ते थोत्राचं किडू बिनाकली होता रावण. हो, त्याला इतका एकेरीवर का बोलतो सांगू का? माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या संप्रदायात अभ्यास कमी असला तरी चालेल, पण स्वतःची बायको सोडून जी स्त्री दिसन जिला जो माय म्हणतो त्याला एक नंबरचा महाराज म्हणायचं. पराविया नारी रखुमाई समान, मानिलिया धन काय वेचे. आपली स्वतःची पत्नी सोडून जगातल्या स्त्रीला जर माय म्हणलं तर आपला द्राक्षाचा बाग जळतो का? आपला वाडा जळतो का? आपले बँकेतले पैसे जळत आहेत का? नाही. पराविया नारी रखुमाई समान, मानिलिया धन काय वेचे. काय पैसे जळतेत का आपले? मग आई म्हणा दुसऱ्या स्त्रीला. वारकरी संप्रदायाचं ब्रीद आहे. आणि रावणाला 80,000 बायका होत्या तरी जगाच्या मालकीनीकडे पाहिलं म्हणून मी त्याला रावण्याच म्हणतो. त्याचे पाहुणे आहेत का तुमच्या गावात? असले कोणी तर त्याची बी सोय पाहतो. विठाला त्यानं सांगितल्याशिवाय तो डॉक्टर तपासितच नाही म्हणले. मारुतीरायन सांगितलं डॉक्टर तपासतो न तपासतो ते मी ठरील, फक्त त्याचा दवाखाना कुठे आहे सांग. घरन दवाखाना एकच आहे म्हणले. कुठं घर आहे? विभीषणानं सांगितलं आमच्या घरापासून अमक्या अमक्या क्रमांकाचं घर आहे. मारुतीराय गेले लंकेत. लंकेत गेल्याबरोबर असं त्याचा दरुजा वाजीला शेपटीच्या गोंड्यान खटखट खटखट खटखट. त्या सुशेन नावाच्या डॉक्टरची बायकोनं दरुजा उघाडून बाहेर आली. कोण आपण? डॉक्टरची बायको होती ती. कोण आपण? मारुतीरायन सांगितलं मी हनुमंत आहे. कोण हनुमंत? अंजनीचा पुत्र हनुमंत. बर बर. बर काय आमच्याकडे काम? बाई तुमचे मालक डॉक्टर आहेत. होय. मी ज्याचं भजन करतो त्यांचं नाव आहे रामप्रभू, त्याच्या बंधूचं नाव आहे लक्ष्मण, आणि लक्ष्मणजीला शक्ती लागली. लंकेच्या राजा रावण यानं शक्ती मारली आणि त्याला त्या दुःखातून वाचायचंय म्हणून तुमच्या मालकाला न्यायला आलो. हे मधातून ऐकू लागला डॉक्टर या. हे सुशेन नावाचा डॉक्टर या मधातून ऐकू लागला. ते म्हणला ए त्याला म्हण ना तुळजापूरला गेले म्हणून. बाई मालकाला बाहेर बोलवा. अरे म्हण त्याला उस्मानाबादला गेले. ती म्हणली तेच ऐकायले, तुम्ही बोललेलं तेच ऐकायले, मी काय सांगू. मारुतीरायन नमस्कार केला. काय गरज नव्हती हो मारुतीरायन या बाईला नमस्कार करावा, पण मारुतीरायला रामप्रभूची आवड होती. रामागड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेन रे. मालकाची आवड होती पंढरपुरातल्या. प्रणाम केला. बाई तुमचे पाय धरतो, तुमच्या मालकाला 2 मिनिटं बोलवा. आले सुशेन नावाचे डॉक्टर. वैद्य म्हणायचे त्या काळात, आता डॉक्टर म्हणतात. नामांतर होते आपल्याकडं काही काही दिवसानं. मग ते डॉक्टर आले आणि मारुतीरायनं त्याला नमस्कार केला. डॉक्टर साहेब सुशेन महाराज यावं लागतंय तुम्हाला. सुशेन नावाचा डॉक्टर तितका वाईट नव्हता बाप्पा. त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. ते खरं आलं का खोटं आलं त्यालाच माहीत राहुल बुवा. पण सुशेन नावाचा डॉक्टर रडत होता आणि मारुतीरायला सांगितलं तुमच्या लक्ष्मणजीला मी एका सेकंदात उठितो, पण मला रावण तिकडे येऊ देत नाही. मारुतीराय म्हणले त्याला कशाला विचारायचं, मी नेतो खांद्याव. पण तो डॉक्टर म्हणला उद्या मग घरच पेटून देते ते. आमच्या घरातलं कोणीच वाचू देत नाही. मारुतीराय म्हणले तू नाही तू आल्या तू घर उद्या मारीन, पण तू आता नाही म्हणला की मी आताच आणतो. राजकारणामध्ये साम दाम
दंड आणि भेद ह्या 3 गोष्टीचं 4 गोष्टी चालत असतात. राजकारणामध्ये 100% खरं बोलणारा अजून पृथ्वीवर जन्मालाच आलेला नाही. मी जिवंत आहे तोपर्यंत येणार नाही. राजकारणात 100% खरं बोलणारा पृथ्वीवर जन्मालाच आलेला नाही. 1 नंबरचा राजकारणी सांगू तुम्हाला, 1 नंबरचा राजकारणी 8व्या अवतारातला द्वारकाधीश कृष्ण, 1 नंबरचा राजकारणातला डॉन, 2 नंबरचे विदुर, 3 नंबरचे कनक, 4 नंबरचे चाणक्य आणि 5 नंबरचे राजे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. हे राजकारणातले 5 डॉन माझ्या वाचनातले 5. 6वा आलाच नाही. एक म्हणला 6वा नंबर कोणाला द्यायचा, इतकी हलकट जीभ आहे का बाळू महाराजाची? 6वा नंबर एखाद्या नालायकाला द्यायला? हे 5च लोक होते, फक्त 5च. तर या 5 लोकातला 1 नंबरचा राजकारणातला डॉन कृष्ण 13% खोटं बोलले. कोण? कृष्ण, पंढरपुरातला मालक, राजकारणामध्ये 13% खोटं बोलला. जगाचा बाप असून हे 100% खरं बोलतील. हे कशाला डोक्यावरून पाणी घेता बेसरामाचं? विठाला इथं एखादा पदाधिकारी असेल तर त्यांना राग येऊ देऊ नका. मी खरं सांगायलो आहे का नाही. मला काही ग्रामपंचायत लढवायची काहीच नाही, मी काहीच नाही. माझ्याकडे सगळं आहे, पण मी नाही लढिणार. मला पंढरपुरातल्या मालकाचा गण लागलाय, रंग लागलाय. आता दुसरा कशाला लागू द्यायचा? आणि राजकारणात जर मला आवड निर्माण होत असेल तर इशिक पिढ्याचं पाप उतवालं समजायचं बाळूचं. विठाला विठाला. देवानं प्रत्येकाचा पिंड तयार केलाय. राजकारणी पिंड वेगळे. आपण भजन करायचं, आम्हाला भजनाकरता जन्माला घातलंय. राजकारणातली वेगळी, शेतीतली वेगळी, व्यापारातली वेगळी, नोकरीतली वेगळी. पंढरपुरातल्या मालकानं पाठवून दिली ज्याच्या त्याच्यातली माणसं. आपण नाही डोकं लावलं पाहिजे काही गोष्टी. असो, सामदाम दंड भेद असतोय. मारुतीराय एका पक्षाचे घटक होते, प्रभू रामचंद्राचे. घरच उचललं, शेपटीचा आडा टाकला आणि सुशन नावाच्या डॉक्टरचं घरच उचललं. जिथं शक्ती लागली तिथं घर हातावर धरलं. आला आधी घरातून बाहेर काढा, लक्ष्मणजीच्या पुढे उभं केला. सांगा औषधी. डॉक्टर लय हुशार होतं. म्हणला मला मारीनो रावण. मारुतीरायने सांगितलं लक्षात घे, तू लक्ष्मणाला जिवंत कर, रावण मरुस तर तुला लंकेत जाऊ देत नाही. आणि आधा कदा जर रावण नाही मेला तर तुला अयोध्येत नेऊन टेकतो, पुन्हा लंकेत जाऊ नकोस. पण तपास लक्ष्मणजीला. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. त्या सुशन नावाच्या वैद्यानं लक्ष्मणजीला तपासलं. ते म्हणले औषधीचे नाव माहीत आहेत पण आमच्या मेडिकलमध्ये नाहीत. सुशन नावाचा डॉक्टर काय म्हणला, औषधी माहीत आहे पण आमच्या मेडिकलमध्ये नाही. कुठं भेटत्याल? त्या तृणागिरी नावाच्या पर्वतावर. कधी आणायच्यात? सुशन नावाच्या डॉक्टरनं सांगितलं द्रोणागिरीवर औषध भेटते काका, पण उजळायच्या आधी औषध आली पाहिजे. सूर्याचा उदय झाला की लक्ष्मण वाचणार नाही. मारुतीराय म्हणले डॉक्टर इथंच बसून राह. असाच गेलो ना असाच आलो. वल्लिया नाया गेले मारवती, जिवंत केले उर्मिला पती. वल्लिया नाया गेले मारवती. उड्डाण केलं आणि पर्वत आणला. पुन्हा डॉक्टर म्हणला असता एक औषध आणलंच नाही. हे सगळे हजर. टाक कोणतं औषध घ्यायचं? शल्या विशल्या नाम अमृत संजीवनी. शल्या विशल्या अशा वनस्पतीचे नाव. सगळ्या काहड्या त्याचा कुठल्या त्या आणि त्या बिळात भरल्या. 2-4 सेकंदात लक्ष्मण झोपीतून उठावा असेच उठून बसले. किती आनंद झाला असेल पंढरपुरातल्या मालकाला. पंढरपुरातले मालक म्हणजे 7व्या अवतारातले राम. लक्ष्मण मांडीवर मूर्छित पडले, त्यावेळेला रडू लागले. पण प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातलं पाणी पुसलं सुशेन नावाच्या डॉक्टरनं. गणेश बुवा सुशेन नावाच्या डॉक्टरनं पाणी पुसलं. काय डॉक्टर असलो. शेष लक्ष्मण यांना आयुष्य दिलं त्या डॉक्टरनं. आणि कालांतराने रावण मारला. बिभीषण लंकेचा राजा केला. आणि बिभीषणाला सांगितलं बापो
या सुषेण नावाच्या डॉक्टरनं माझ्या लक्ष्मणाला प्राणदान दिले, तू याचा सांभाळ कर. भगवान अयोध्येत आले आणि अयोध्येत आल्याच्या नंतर 19व्या दिवशी आकाशमार्गाने एक रथ आला आणि त्या रथात एक सारथी खाली पार्षद खाली उतरला आणि त्या पार्षदाने प्रभू रामचंद्राला पत्र दिलं. तो पार्षद होता बिभीषणाचा. ते पत्र वाचिलं आणि प्रभू रामचंद्र रडू लागले. आईसाहेब सीताईसाहेब बाजूला होत्या. भगवान तुम्ही का रडता? उर्मिला आईसाहेब आल्या का रडता? श्रुतकीर्ती मांडवी आली का रडता? भरत शत्रुघ्न जवळ आले का रडता? नुसते रडू लागले. उर्मिला आईसाहेब लक्ष्मणाच्या पत्नी विचारलं, दादा तुम्ही का रडता? तर भगवान प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, उर्मिले तुझ्या कपाळावरचं कुंकू जर कोणी शाबीत ठुला असेल तर तो सुषेण नावाचा डॉक्टर होता. उर्मिले लक्ष्मण जर वाचले नसते तर मी वापस नसतो आलो, मी देह त्याग केला असता. सीते तुझ्या कपाळावरचं कुंकू पुसलं असतं. आम्ही दोघं गेल्यावर भरत शत्रुघ्न वाचले नसते. श्रुतकीर्ती मांडवी तुम्ही दोघी विधवा झाल्या असत्या. तुम्हा चौघींचं कुंकू शाबीत ठेवायची ताकद त्या सुषेण नावाच्या डॉक्टरमध्ये होते. कल्पना करा, पंढरपुरातल्या मालकाचं डोळ्यातलं पाणी पुसायची ताकद ज्या सुषेण नावाच्या डॉक्टरमध्ये होती. तो 19व्या दिवशी बिभीषण राजा झाल्यावर 19व्या दिवशी सुषेण नावाचा डॉक्टर मेला. तेवढ्या मोठ्या डॉक्टरची तुटला आयुष्याचा दोरा.